धक्कादायक बातमी आहे। भंडाऱ्यामध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। एका दाम्पत्याला विक्री केलेल्या 10 दिवसांच्या बालिकेची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणाचा सूत्रधार गोंदियातला एक बडा डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे। बघूया। गोंदियात नवजात बालिकेचा 2.5 लाखात सौदा। उपचाराच्या नावाखाली बालिकेला विकून टाकलं। गोंदियाचा बडा डॉक्टर बाल विक्री रॅकेटचा सूत्रधार। भंडारा पोलिसांच्या आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या स्वयंसेवकांच्या हातात असलेली ही 10 दिवसांची चिमुकली बाब। जगात पाऊल ठेवल्या ठेवल्या या निष्पाप जीवाचा 2.5 लाखांना सौदा करण्यात आला। भंडाऱ्यातील पांढरा बोडी भागातल्या एका घरात अचानक नवजात मुलगी आल्याची माहिती भंडाऱ्याच्या चाइल्ड हेल्पलाईनला मिळाली होती। या माहितीवरून जिल्हा समन्वयक आणि कर्मचाऱ्यांचं पथक त्या घरी धडकलं, पण संबंधित महिलेला कुणकुण लागल्यानं ती पळून गेली होती। त्यावेळी महिला ही बालिकेला घेऊन पसार झाल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस स्टेशन वरटी यांच्याशी समन्वय साधून ज्या गाडीमध्ये बालिका घेऊन जात होते त्या गाडीला तालुका मोहाडी कुशारी फाट्यावर थांबवण्यात आले व सदर बालिकेला वाहनासह ताब्यात घेण्यात आले। पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून संबंधित महिलेला कुशारी फाटा या भागात अडवले। मुलीबाबत संबंधितांना कोणतीही माहिती देता आली नाही, पण बालिकेला पुन्हा गोंदियाच्या डॉक्टरांकडे घेऊन चालल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्या महिलेला अटक करून बालिकेची सुटका केली, तर इतर 4 जणांवर गुन्हा दाखल केला असून सूत्रधार असलेला डॉक्टर फरार झालाय। जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील चाइल्ड हेल्पलाईनची टीम आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टीमने त्या वाहनासह बालिकेला आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि त्या सदर बालिकेला अधिक तपासणीकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे त्याच दिवशी दाखल केले आहे। पोलिसांनी आता या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या डॉक्टरवर लक्ष केंद्रित केलं। हा डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात आल्यावर यापूर्वी गोंदियातनं बालकांची विक्री झाली आहे का याचा तपास होणार आहे। या तपासातनं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही।